नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मुलं घरी आली की मुलांना नाश्त्यासाठी काहीतरी खमंग आणि वेगळा पदार्थ हवा असतो। त्यामुळे आज मी मुलांसाठी अगदी छान ही अंडा बुर्जीचं सँडविच बनवलेलं आहे। चला तर मग हे मस्त असं सँडविच कसं बनवलं ते पाहूया। त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये 4 ते 5 अंडी छान अशी फोडून घेतली। त्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि अंडी आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहेत। इथं फेटण्यासाठी तुम्ही चमच्याचाही वापर करू शकता। अंडी छान फेटून झाली की आपण सँडविच म्हटलं की ब्रेडचं करतो। इथं ब्रेड जे आहेत ते आपल्याला ह्या अंड्याच्या मिश्रणामध्ये थोडेसे असे बुडवून घ्यायचे आणि ह्या ज्या ब्रेड स्लाइस आहेत त्या आपल्याला छान अशा तुपावरती दोन्ही बाजूनं भाजून घ्यायच्या आहेत। म्हणजे नेहमीच्या सँडविचपेक्षा हे सँडविच थोडंसं वेगळं लागतं आणि चवीला अगदी छान होऊन जातं। आता इथं मी 2 सँडविच करणार आहे, त्यामुळे 4 ब्रेड छान असे या पॅनमध्ये मी तुपावरती भाजून घेणार आहे। अगदी दोन्ही बाजूनं छान आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत। या ब्रेडला कलर अगदी छान आलेला आहे, कारण इथं मी देशी अंडी म्हणजे जी गावरान अंडी असतात ती वापरलेली आहे, त्यामुळे थोडासा याला पिवळसर रंग आलेला आहे। आता आपले ब्रेड छान दोन्ही बाजूनं भाजून झाले की ते आता एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे। आता त्याच पॅनमध्ये पुन्हा 1 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं। आता इथं मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे सँडविच अजूनच चवीला लागतं। तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटरचाही वापर करू शकता। आता तूप गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि आवडीनुसार हिरवी मिरची अगदी बारीक चिरून टाकलेली आहे आणि छान तांबूस रंगावरती परतून घेतली। कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतली। तीही आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत ह्या तुपावरती परतून घ्यायची आहे। टोमॅटो परतून झाले की त्यामध्ये हळद, आवडीनुसार लाल मिरची पावडर, थोडासा मटन मसाला आणि अगदी थोडासा चाट मसालाही टाकून घेतला। चाट मसाला नसेल तर अगदी थोडंसं यामध्ये लिंबू पिळू शकता, त्यामुळे अंडा बुर्जी छान अशी चटकदार होते। आता हे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपलं जे अंड्याचं मिश्रण तयार झालं होतं किंवा ते जे उरलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करत राहायचं। जोपर्यंत हे छान असं सुट्ट होत नाही किंवा सुकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मिश्रण एकजीव करत राहायचं। तुम्ही पाहू शकता अगदी अंड्याची भाजी म्हणजेच अंड्याची बुर्जी छान अशी तयार झालेली आहे। आता ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। आता त्याच पॅनमध्ये पुन्हा आपण जे भाजलेला ब्रेड होता त्यातली एखादी बाजू कमी भाजायची, ती खालच्या साईडला ठेवली। वरून इथं टोमॅटो सॉस लावून घेतला। टोमॅटो सॉस ऐवजी तुम्ही पिझ्झा सॉस लावू शकता किंवा शेजवान सॉसही लावू शकता। त्यावरती भरपूर अशी अंड्याची बुर्जी ठेवायची। त्यानंतर वरून थोडंसं चीज टाकायचं आणि दुसरी साईड ठेवायची आणि दोन्ही बाजूनं आपल्याला हा जो ब्रेड आहे तो छान असा भाजून घ्यायचा। म्हणजे आपलं हे जे सँडविच आहे ते छान असं भाजलं जातं आणि आतमधलं जे चीज आहे ते छान मेल्ट होतं आणि सँडविच हे अजूनच छान असं चवीला लागतं। त्यामुळे तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीचं मस्त असं ब्रेड म्हणजेच अंडा बुर्जी सँडविच करून बघा, नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।